सांगाल आज उद्या लाख युवक असणार आहे कशा पद्धतीनं प्रचार अतिशय जोरदार झालेला आहे। या भागातला सर्व परळी मतदारसंघामध्ये सर्वसामान्य माणसं मतदान करण्यासाठी प्रचंड इच्छुक आहेत। अतिशय जोरदार पद्धतीने प्रत्येक माणसाला असं वाटतं की मी मतदान केंद्रावर मला जाऊन तिथं मतदान देता यावं याची लोकांची तीव्र इच्छा आहे। पण आज आम्ही काही बऱ्याच गावात मांडव्यात गेलो, काल खोडवा सावरगाव गेलो, आज ते वैजापूरला गेलो, तांड्यावर गेलो। बऱ्याच ठिकाणी गावात लोकांनी मोटरसायकल लावून त्यांच्या गाव गुंडांनी आतापासूनच अडवायला आणि धमकवायला सुरुवात केली। गावामध्ये आता एकदम जबरदस्त असं धमकीचं सगळं वातावरण आहे। आता ही जागा ही जर सर्वसामान्य माणसाला मतदानापर्यंत जाऊन जर मतदान करू दिलं तर 100% आज माझा प्रचंड मताने विजय होणार आहे। 100% मला तर एवढा चांगला विश्वास, मला 50,000 मतांची जागा लागेल एवढा मोठा विश्वास आहे। पण आजची परिस्थिती अशी झाली आहे की आज लगेच गाव गुंड सगळे जागे झालेत। या ठिकाणी गावात यायला आता मी आज सकाळी मांडवायला गेलो, तुम्ही मग कॅसेट बघितली, लगेच मोटरसायकल लावतात, बस समोर 4 परून मग पेलेले पोरं ही तिला गाव गुंड येलेत मोटरसायकल लावत। गावात आमच्या यायचं नाही। काल खोडा सावरगावला गेलं, काल त्यांनी गोंधळ घातला, रोज त्यांचा आता त्यांचा गोंधळाचा कार्यक्रम सुरू झाला। आणि आम्ही काल कलेक्टर साहेबाला सांगितलं की वा इथं आम्हाला ह्याचे सीआरएफचे जवान द्या, बंदूकधारी म्हणजे आम्हाला सीआरएफचे जवान पाहिजे। तर त्यांनी आता ते ऑब्झर्व्हरने दिलं तर कलेक्टर साहेबांनी सांगितलं की लोकलचेच पोलीस घ्या, तेवढा आमच्या बंदूक। लोकलचे पोलीस तीच पोलिस सामील होते बटन दाबण्यासाठी। महाराष्ट्रामध्ये कुठेही एवढी दहशत नाही, महाराष्ट्रामध्ये कुठेही एवढं बोगस मताचा परिणाम म्हणजे हे नाही। गेल्या वर्षी लोकसभेला परळी मतदारसंघामध्ये 80,000 मतं बोगस केली आणि मग बोगसच मतं करायचे, कुण्या गावात माणसाला येऊ द्यायचं नाही, एकदम दहशतीचं वातावरण। सर्वसामान्य माणसाला जगायचं का नाही। आज आम्हाला बऱ्याच लोकांनी सांगितलं आम्हाला बघावं, आता आम्हाला मतापर्यंत फक्त न्या, मतापर्यंत लोक किऊल काकून गेलेत। प्रत्येक माणूस नंबर विनंती केला आम्हाला फक्त मतदान बूथ पर्यंत घेऊन जा, आम्ही 100% मतदान देणार आहेत। पण आज ती परिस्थिती या ठिकाणी होत नाही। आज जे ऑब्झर्वर आलेत त्या ऑब्झर्वरला दुसरे माणसं इकडे तिकडे घेऊन चाललेत का, जी निर्णय घ्यायचे ते घ्या ना। निर्णय कोणता पाहिजे आम्हाला, सीआरएफचे जवान पाहिजे आम्हाला बुथवर, तो निर्णय होत नाही। लोकलचे पोलीस यांचेच सगळे पोलीस या बीड जिल्ह्यातले सगळे पोलीस धनंजय मुंडेंनी मॅनेज करून आणलेले पोलीस आहेत। इथं कोणीही पोलीस त्यांच्या विरोधात नाही। तुम्ही काल बघितलं असेल गुन्हे कसे टाकतात ती एकमेकाच्या विरोधात। साहेब आपण परळी तालुका फिरला, इलेक्शन लागले होते, प्रचार केला, त्यावेळेस तुम्ही निवडणूक आयोगाला स्वतःसाठी गार्ड का घेतला नव्हता? अर्ज देऊ मला गार्ड घेतला होता म्हणजे मला वाटलं आता कशाला आडवी द्यायला, तर चला शांततेने दिसायला। मला असं वाटलं की एवढा काही गोंधळ घालणार नाही ती। आता त्यांनी गोंधळ घालला, आता सुरुवात केली खरं आता त्यांचा रंग दाखवायला आता शेवटला सुरुवात केलेली आहे। आपण परळी तालुका पूर्ण आपलं फिरणं झालंय म्हणजे मी परळी तालुक्यामध्ये बऱ्याच गावाला गेलो। आज मला किमान त्यांचे जे समाजाचे गाव आहेत त्याच्यामध्ये मला जाणीवपूर्वक 5-7 गावामध्ये त्या ठिकाणी अडविण्यात आलं, गोंधळ घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्या ठिकाणी अराजकता करायचा पूर्ण प्रयत्न केला आहे। आता मांडवा आहे, मांडव्यामध्ये आज येऊ दिलं नाही। आज खोडवा सावरगाव आहे, काल तुम्ही खोडवा सावरगाव मध्ये येऊ दिलं नाही। तुम्ही बघितलं ना आता आज वैजवाडी होती त्याच्यामध्ये तिथंही केलं, वैजवाडी तंड्यावर गोंधळ घातला। बऱ्याच ठिकाणी असं ते गोंधळ घालायचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणार ना। मी राज्य निवडणूक आयोगाला दाद मागायलो, म्हणूनच आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती मी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करायलो की राज्य निवडणूक आयोगाने इथं येऊन स्वतंत्र लक्ष घालावं। सीआरएफचे जवान आल्याशिवाय आणि जे बूथ एजंट बसणार आहेत बूथ एजंटला रूम मध्ये बसू देऊ नये। एकदा मतदार तुमचा सर्टिफाईड झाला की बूथ एजंट हा मतदार त्या रूमच्या बाहेर बसला पाहिजे। जे सीसीटीव्ही कॅमेरा लावतात, आता काल आम्ही नागदारला गेलो, त्यांनी सांगितलं दिवसभरात मोठं मुश्किल 2 तास लाईट मिळते आम्हाला डोंगरात। 2 तास जर लाईटच मिळत असेल तर मग ही सीसीटीव्ही लगेच कॅमेरे बंद करतात, किंवा सीसीटीव्ही कॅमेरा लावला तर वरी स्लॅब करत फिरवून त्याला वरी दाखवतात। सीसीटीव्ही कॅमेरा पाठीमागे लावले होते तर सीसीटीव्ही कॅमेरा लावतात आणि वर स्लॅब करत तोंड करतात। मग इथं सगळे गाव गुंड जर एकत्र येऊन जर करणार असतील मग कसली लोकशाही आहे, कुठंच राहण्याचा अधिकार नाही। म्हणून आमचं वेबकास्टिंग करा, या ठिकाणी त्याची व्हिडिओ शूटिंग करा। जो मतदान बटन दाबणारा माणूस आहे
तो आम्हाला दिसला पाहिजे। त्याची व्हिडिओ शूटिंग तुम्हाला निवडणूक आयोगामध्ये दिसली पाहिजे, कलेक्टर साहेबाला दिसली पाहिजे, वेब कास्टिंग करा त्याचं। धनंजय मुंडे यांचे एक भाषण झालं होतं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी स्पष्ट असं उल्लेख केलेला आहे की त्यांची उमेदवारी जी आहे ती त्यांच्या एका फोनवरती पक्की झालेली आहे असं ते म्हणतात। त्याचं उत्तर आहे माने साहेब, मी राजेसाहेब देशमुख आहे, मी एका शिक्षकाचा मुलगा आहे। माझ्या आयुष्यात मी कोणालाच मॅनेज झालं नाही आतापर्यंत। धनंजय मुंडे हे वैद्यनाथाच्या प्रभू वैद्यनाथच्या पवित्र भूमीमध्ये येत ना, त्यांना सांगायचं प्रभू वैद्यनाथच्या पिंडीवर ये आणि जरा बेलाचं पान उचल असेल तुझ्या मॅनेज कॅन्डिडेट। जर मी उचलतो तुमच्या देखत की वैद्यनाथ प्रभू वैद्यनाथाच्या पिंडीवर बेलाचं पान उचलतो आणि सांगतो मी की मी माझ्या आयुष्यात मी असे माझे मुंडे साहेब म्हणजे धनंजय मुंडेकडे मी त्याच्या दारात केव्हा दिसलो कोणाला? तुम्ही एवढे मीडिया वाले मी केव्हा दिसलो त्याच्या दारात? त्याचा गावात लाभार्थी आहे, त्यांच्या गावात देणं घेणं आहे माझं। त्याच्या गावात दिसलो तर कुठं लाभ येताना त्याच्या गावात दिसलो दर्शनला? धनंजय मुंडे नंबर 1 निष्क्रिय माणूस आहे साहेब, याच्या एवढा बेखूब माणूस नाही। या मतदार कुठलंच काम नाही। आता मतदार गावात रोड नाही जायला साहेब, नुसते बोगस बिल उचलायचे, तुकार गुंड पाळायचे, हाणामारी करायची ना अंगावर यायचं, ह्याच्यापेक्षा काय काम केलं त्यांनी? थोडक्यात सांगा याचं उत्तर कसं देणार तुम्ही? उत्तर मी एकटा काय देणार आहे? गव्हर्नमेंटचं काम आहे, माझं संरक्षण करायचं काम नाही गव्हर्नमेंटचं। मतदाराला गव्हर्नमेंटचं काम नाही का मतदार जाऊ द्यायचं? अरे का बिहार मध्ये जाऊन लाज झालं एवढं बिहार चालतंय? बिहार मध्ये सुद्धा असं मला केलं। गडचिरोली गोंदियामध्ये बोगस मत होत नाहीत, बीड जिल्ह्यातच कसे होतात आणि ते पर्यंतच कसे होतात? कोण आहे त्याचा जिम्मेदार? काय करायला प्रशासन? प्रशासन सगळं बट्टिक आहे। कलेक्टर साहेबाला काल बोललो, त्यांच्या बोलण्यात कुठलाच दम नव्हता। कलेक्टर साहेबांचा त्यांनी प्रमोटेड करून आपले मॅनेज कलेक्टर आणलेला, इथं मॅनेज करून कलेक्टर इथले सगळे अधिकारी मॅनेज करून आणले साहेब। कुणावर भरोसा नाही माझा आहे। मग निवडणूक आयोगाचं काम आहे, निवडणुका तरी भयमुक्त घ्या ना। मतदाराला माझी तीव्र इच्छा, मतदाराला बूथ पर्यंत जाऊ द्या, मतदाराला हाणामारी करू नका, मतदाराला दाबदडप करू नका। गावात अनावश्यक म्हणजे बारक्या बारक्या जातीले अल्पसंख्याकाला मागासवर्गीयाला मराठा समाजाला भयभीत करू नका, आमची नम्र विनंती आहे मंत्र्याला पालकमंत्र्याला। थँक्यू।